आता मात्र शेळ्यांची चांगली मजा आहे मित्रांनो पहा. तर आता बाबा बसलं तिडं, चला आपण बाबांजवळ थोड्या वेळ जाऊ. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. हा मग भुईमुग घेऊन पेरलं का नाही? भुईमुग पेरलं मस्त. पहिले कांदा ट्रॅक्टर गाठला हा आणि आजही पेरून घेतला बाबा. हो. कडीपत्त्याचा झाड तर पक्का मोठा केलाय. झाड लोकांनी एवढा नेला पण त्या लोकांनी नाही कापला. हा मस्त पैकी आता पैकी एवढा उंच झाला. लय मोठा झाड झालाय. हा. नारळाचं झाड तर मोठा झालाय. अरे नारळाचं झाड ते पै किती नारळ लागलं पण जरा गळतच आणि ते अंगून येत ना हा मोठमोठाला नारळ झालं. किती नारळ आहे ते? चार. आता पाऱ्या आले म्हैस चारून घेऊन. बाबा म्हैस चारा नाही तर त्या चारा झाल्या का एवढा? झालाय कसा निर्वाट निवड झालाय ना. दूध देते ना? हा दूध देते. कशी 1-2 लिटर. मग त्याचा काय करतात? खावा खवा करतोय. खवा खवा ना. हा कसा किलो आहे खवा आता? आता खवा 130 ते देणार नाही. 30 रुपये. 130 रुपये नाही 230 असं काय? हा 230. कुठं चाललं तर दोघायचं नाही. आम्ही चालू आहे बर्दीची भाजी याचा आहे. हा. तुम्ही खाली का नाही? अरे बर्डेची भाजी आम्ही खाली हा पण वर्षातला बर्डेची भाजी आयुष्य खावा बा. हा आयुर्वेदिक आहे. 12 महिन्यांना एक बारी मिळते. तुमच्या काळात लय खाली असं. अरे लय भाज्या तवा आमच्या काळामध्ये कोळून बडदान चाईन भाजले तोटाच नाही बा. तोटात पण मग नव्हता. आता कोणी खाते ना एवढा. आता भाज्या डोकाच्या आत बाजारच्या भाज्या त्या पक्या दवान पाणी मारेल आणि काय राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम आहे आणि रामदाची आहे आणि मी चालू आहे आता बर्देची भाजी याचा आहे. तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली होती आणि इथं एकदम अशी आयुर्वेदिक आहे. तर ती भाजी आज याचा आहे चालू आहे. आम्ही 1-2 वेळेस आम्ही खाली, पुन्हा एकदा खायची इच्छा झाली जायचं ना. हा जाऊ ना. तर चला मित्रांनो आता ह्या रानामध्ये आलो आहे. संध्याकाळचा टाईम आहे हा. आता रामदाची आई सापडते भाजी. मी या साईडनं जातो. आहे का भाजी? हा आहे ना. आहे ना. हा. निभार नाही झाली ना? नाही बाकी झाले. हां मग आपल्याला पुरुष लागत हां हां कवळीच घेऊ. मस्त संध्याकाळचं वातावरण, मस्त कुत्र्याचा आवाज पहा. ह्या बोकरी पहा ना किती बोकरीला भाजी फुटली. मस्त कवळी कुठली आहे ना. हा या वर्षी खाया भेटले नाही आपल्याला. मग आता बर्देची भाजी खुंडण्यापेक्षा आपण आज भोकरीचीच भाजी खुडू. हा बडतीची म्हणजे कशी आपण 1-2 वेळेस खाल्ले का नाही. आणि भोकरीची भाजी सुद्धा लय आयुर्वेदिक आहे, जखमा भरून काढण्यासाठी नाही का. हा हीच खुडू बरं का आपण. जरू का वर झाडू. पण वजा का. तर मित्रांनो चला आता मी जातो या भोकरीला झाडू. हो आता भोकरीची भाजी आपली किती सापडते. आपलं काय 2 माणसं वाटायची नाही का. थोडे असले 2-3 मुठी तरी त्याला काय वजक जाते सरकत आहे. तर चला आता रामदास दादा चढत होती बोकरीच्या झाडं भाजी खुड्या. हे झाड काय सोप आहे ना, एवढा का आवड नाही ना. नाही हाय सोप आहे. हो आता नाही का. हा तरी धरून राहावं. हां हां इकडून खालून मग हात पुरल तेवढा मी खुडते. लय कवळी मस्त. हा ना. हां नाही बरे झाले आपण थोडी घेतो. हा आलो बडद्याच्या भाजीला पण मग ही भाजी भेटली आपल्याला. हिची मुटकी मस्त होतात ना. मुटकी होत्या ती आणि तशी आपली शेंगदाण्यातही होते पण मग आपल्या बेसन पिठात चांगली होती. चला मित्रांनो भाजी खुडची आता भोकरीची. त्या पुढं वर आहे त्या लाल पानं त्या कायचं झाड आहे हो? त्यांचा तिकडं मागं डोक्याच्यावर येड आहे का. हां फुटलाय लाल लाल पानं आहेत कवळे ना. बरं खुडा मी इकडं खालून खुडते. हा तर मित्रांनो ह्या भोकरीचं झाड आहे ना, एवढं काही उंच नाही आहे, बारीकच आहे. आता याला फांद्या धरायला त्याच्यामुळं मग आलो वर. आता काय मित्र कमेंट करतील म्हणजे एवढं झाड ओकायला गेलं तर मित्रांनो ह्या भोकरीचं झाड मोडत सुद्धा नाही, फक्त याची वाईल फांद्या असेल ना ती मोडल. आणि मित्रांनो एकदम आयुर्वेदिक भाजी राहते ही रान भाजी भोकरीची. आणि ही उन्हाळ्यातून 2-3 वेळेस भेटते. आता एक वेळेस आता ह्या पाऊस पडल्यानंतर अशी कवळी फुटते आणि त्यावेळेस एक वेळेस भेटते आणि उन्हाळ्याच्या वेळेस भेटते चैत्र महिन्याच्या दरम्यान. तर चला मित्रांनो एकदम आयुर्वेदिक भाजी आहेत आणि ह्या भाज्या आहेत ना अवश्य खाव्यात. तर चाल मी पार वर गेलो मित्रांनो. चला खालून तुला कुठे दिसते का. खालून आहे पण तिला हात पुरतो का नाही ना.
हे मला रोज पुरतो हा हा जरा वजक सांभाळू ना. हा नाही काय नाही अडचण धरायला फांद्या धरायला भरपूर आहेत ना. नाही फांदे आहेत म्हणा. रामदासच्या आईला काही झाडं चाडता येत नाही वर त्याच्यामुळं मग ती खालूनच मजा पाहते. तर हे पहा मित्रांनो किती कवळी कवळी भाजी फुटली आणि असंच कवळं कवळं शेंडे घ्यायचं खुडून आणि हिचा बाराची सुद्धा भाजी मस्त होते. तर चला आता हे जे कवळं कवळं शेंडे आहेत ना हे आपण खुडून घेऊ. होईल का भाजी कशी मी. हा मग भाजी पुरतं सापडली ना. हा ना मग वजक उतरा. उतरू खाली हा उतरा मग आता. बराच टाईम होत आलाय ना. हा आता टाईम होत आला अंधार पडत आला. तशी काय सोपी आहे बोकर त्याच्यामुळं काय वाटत नाही बरं का माणसाला. हाय सोपी पण मोकार मच्छर सुटलाय. झाडांचं उशड आहे ना. हा पाला पाचोळा पडेल राहतंय. मित्रांनो हळूहळू उतरू. तिकडून उतरायचा खालच्या फांदीवरून असा तिकडच्या म्हणजे इकडं या. कुणी येत आहे ना. हा पण या टणटणी आहेत ना वर काढतील. काय नाही वजक वजक. आम्ही मित्रांनो खाली आता काय करताय. हा आहे ते शेंड्याला कवळी पण मग हात पुरला तो पे रामदासच्या आता मला म्हणूनच घेते खाली हालात घ्या आला का. तर मित्रांनो ही जी रानबाजी आहे ना भारंगी म्हणतात त्याला. आपण ममता मावशींचा व्हिडिओ बनवायला गेलो होतो ना त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिली. बा हेच असं कवळं शेंडं खुडून घेतलं ना ह्या भाजीच्या म्हणजे इथं काही जास्त नसल्यामुळे मग आपण काही जास्त घेत नाही. तर पण ही भाजीसुद्धा एकदम भारी लागते भारंगीची भाजी. आता ह्या पण एकदम अशा कवळं फुटतील उन्हाळ्यात नाही राहते या. तर चला एक दिवस आहे ना आपण भारंगीची भाजीसुद्धा बनवणार आहे ती भाजी सापडली. हे मस्त कवळं शेंडं फुटले रे. हा मग कवळीच लागते ना. बरंच आहे एवढी आता ह्या पिशवीमध्ये एवढी हा म्हणजे भाजी होईल. भाजी होईल ना. हा मग आता ही कशी करशील. आता ये ना बेसन पिठात बेसन पिठात थोडा कापून बेसन पीठ लागलं एकदम भारी होते ना. लय भारी ते असं मुटकं करून जर तेलातच असं मुटकं करून जर म्हणजे हा होईल ना. उमावलं ना मग लय भारी होते. एवढीच होईल ना. हा मग होईल किती लागते त्याला. तर चला मित्रांनो आज आलो तो खरी म्हणजे बर्देच्या भाजीला. बर्देची भाजीसुद्धा 12 महिन्यात मी एकदाच भेटते. तशी ही 1-2 वेळेस भेटते पण मग बर्देची भाजीसुद्धा लय आयुर्वेदिक आणि ही भाजी तर तिच्यापेक्षा आयुर्वेदिक ही लय म्हणजे अशा आजारांना चालते. हाडाची बळकटी कॅल्शियम वाढवणे ह्या गोष्टीसाठी. तर अशा रानभाज्यात नाही मित्रांनो आता भरपूर भेटतील आणि आवश्यक खाव्यात मित्रांनो ह्या रानभाज्या. तर चला आज बर्देची भाजी सापडायला आलो पण सापडली भोकरीची भाजी. तर आता आपण हीच घेऊन जाणार आहे ती. तर असो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इकडंच थांबणार आहे ती. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.